आजची कथा लफडं द स्टोरी. अगं जरा दूर हो त्याच्यापासून, वांझ आहे ती बाय, गावची पाटलीन आपल्या सुनेला सांगत होती. सुनबाई पदर सावरत काहीतरी घाणेरड्या हाताला लागू नये असं वागत रस्त्यावरून बाजूलाच झाली. वांझ हा शब्द ऐकताच मनातल्या भावना दुखल्या मालूच्या आणि ती देवाला फुलं न वाहताच निघून आली. रड रड रडली आणि तिच्या पोटात जरा कळ आली. लगेच लक्षात आलं तिच्या आणि हा महिना लाल झाला म्हणून ती ओक्साबोक्शी रडत रडत होती. गेल्या 20 दिवसापासून वेशीवरच्या रायजाबाईने सांगितल्याप्रमाणे रोज पिवळे फुलं वाहत होती गावच्या देवीला, आणि आज तिने वाहिले नव्हते. तोच काळा येऊन पाळी आलेली या विचारानंही त्रस्त झाली होती. माया नशिबानंच काय केलं कोणाचं कोण जाणे माय. सारे देव पूजून झाले, आता कोणचाच देव काही धावून येत नाही मायासाठी. पाटलीनबाईच्या पोराचं आताच तर लग्न झालंय नाही आणि ती पोटुशी बिन हाय. मले कारे देवा 12 वर्षापासून वनवास दे तरी देवा. आता तरी पाव, लोक माले वांझ म्हणतात, नाही सहन होत रे माले. जीवाचा आकांत करून मालो रडत होती. आज ती जेवलीही नव्हती. दिवसभर कुठंतरी बघत बसली होती. संध्याकाळ झाली होती. पक्षी किलबिल करत होते. सहज डोकावलं तर शेजारणीची शेळी अंगणातील झेंडूची पानं खात होती. तिथंच कोंबड्या बाहेर टाकलेली डाळ खात होत्या. सकाळपासून घरातून बाहेर न निघाल्याने अंगणात कचरा झाला होता. अंगणातल्या चिंचेच्या झाडाची पानं पडली होती. क्षणभर त्या चिंचेच्या झाडाकडे बघत म्हणाली, माया अंगणात हायस तू, पण कवा माले खावाची इच्छा होईल. गावातल्या नवीन नवीन नवऱ्या घेऊन जातात, पण म्या तुला नुसते पाणी टाकत राहतो. विचारतच होती तर गाईचं हंबरनं कानावर पडलं आणि लगेच भानावर आली. ओ माय, माया चायनाले तर चारच टाकला नाही हो. बिचारी 2 जीवाची ओरडून राहिली कावाची. जशी उठली तसंच तिच्या पोटात जोरात कळ आली. जरा पोटाला हात लावत बाहेर आली. शेजारणीच्या घराकडे बघत जरा हळू आवाजात ओरडली, हुरहुर काय माय हिच्या कोंबड्या. माया घरचे दाणे खाऊन चांगले टुम्मप होतात आणि अंडे ते खाते. मग विचारत पडत म्हणाली, बरं आहे बाई कोंबड्याच्या जातीचं, रोज अंडा देते. पिल्लं सांभाळून होत नाही तिले, आणि कावक अशी. कंठ जरा अजूनच दाटला होता मालूचा. आणि तर अजून गाईचा हंबरटा सुरू झाला आणि चाऱ्याचं टोपलं घेऊन चायना गाईकडे ती निघाली. तिला बघता चायना मिरवल्यागत करत होती. मालूने तिला चारा टाकला आणि तिला हाताने सावरत म्हणाली, पाहिजो माय, तूही मायापासून दूर होशील. 2 जीवाची तू, तुलेही पहा बाट लागलं. गावातल्या बायका तसंच बोलतात. लई वाईट वाटते व मले वांझ म्हणतं व सारं गाव. माई तू सावली बिन सहन नाही करत पोटुशा बाया. आणि परत रडायला लागली. गावातल्या डॉक्टरने सर्व तपासणी करून तिला सांगितलं होतं की तिच्यात काहीच दोष नाही. म्हणून मग तेव्हापासून ती देवाला पूजायची. सासू तिला म्हणायची की तुला कुठलाच देव पावणार नाही, पण सासूचं म्हणणं तिला वाईट वाटायचं. 2 वर्षाआधी अशीच मालू तिच्या खोलीत रडत होती. पाळी सुरू झाल्यामुळे आणि नवरा वामन आणि आईत भांडण सुरू होतं. आणि त्याच रात्री सासूबाई अचानक देवाघरी निघून गेल्या. तेव्हापासून मालूला कोणी सांभाळायलाही नव्हतं. आज तिला सासूची खूप आठवण येत होती. का कोणास ठाऊक सासूबाई नेहमी या गावच्या अलीकडल्या अनाथ आश्रमात मुलांना खेळताना बघण्यासाठी रोज जात असत, आणि मालूला त्याचंही वाईट वाटायचं की आपण त्यांना नातू नाही देऊ शकत. पण स्वतःला समजवायची की कुणाकुणाला उशीर होतो, आणि त्याच आशेने आज तिला 12 वर्ष झाली होती. मनात एक सल होती की सासू नातवाचं तोंड बघू शकली नाही. रात्री 7 वाजता मामन घरी आला. दारू पिऊन होताच. दिवसभर विकून उरलेली वांगी आल्या आल्या घरात फेकली आणि खाटीवर पसरला. मालू गुमानं ती फेकलेली वांगी उचलायला बसली. तोच तिची गोरीशी पाठ त्याला दिसली आणि तो मालूच्या मागे लागला. त्या दारूच्या आणि घामाच्या वासात मालू आणखीनच कासावीस झाली आणि ओरडली, दूर व्हा, नाही जमत मले, हात नका लावू मले, व्हा बाजूलं. तिने असं म्हणताच वामन परत तिला ओढू लागला. काय व, तू हे हमेशाच आहे, मले काही फरक पडत नाही. आणि त्यानं तिचा पदर ओढला. अव नाही म्हणतात डॉक्टर, काय ते इन्फेक्शन का काय ते होतं म्हण, मग पोरं होत नाही. ए चल, मले ज्ञान नको देऊ, नाही पाहिजे माले पोरं बिर. नुसती कटकट चाली. घरभर कल्ला. आणि परत तिला बोचून बोलला, तू बंजर जमीन आहेस व तू काही कोस उजळायची नाही. ये मले तू हा काय तर फायदा होऊ दे. बंजर साली जबान चालवते, खाणंच बंद करीन तू वालं. आणि त्याने तिचं काहीच ऐकलं नाही. ओढलं तिला आणि पार पदर रक्ताळून टाकला. क्षणात घोरायला लागला. मालूने स्वतःला सावरलं आणि झोपेची वाट बघत पडून राहिली.
सकाळी उठताही येत नव्हतं तिला. वेदना असह्य होत होत्या, पण काम करावं लागणार होतं. पहाटेचं जाऊन चौकातल्या विहिरीतून 2 गुंड पाणी आणलं पिण्यासाठी. कारण जरा तरी तिला उशीर झाला आणि विहिरीवर बायका असल्या तर ती दूर उभी राहून तिचा नंबर येईपर्यंत वाट बघायची. पण कोणी तिला मधात घुसू देत नव्हतं आणि गावात त्याच विहिरीचं पाणी पिण्यासाठी गोड होतं. परत आज सासूची आठवण झाली तिला. सासू असती तर आपण तिच्या खोलीत गुमानं झोपलो असतो आणि या नराधमापासून वाचला असतो, या विचाराने कंठ फुटत होता तिचा. निंबाची काडी तोडली आणि दात घासत चूल पेटवत होती. तोच तिला रात्रीचं स्वप्न आठवलं. स्वप्नात सासूने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीच बोलल्या नाही. सूर्याचे किरण अंगावर पडले तशी ती स्वप्नाच्या अर्थाने मनात आनंदली. सासूचा आशीर्वाद असा स्वप्नाचा अर्थ घेत ती परत नवीन आशेने विचार करू लागली. पाळीचे दिवस संपले होते. वाटत होतं 12 वर्षाचा वनवास पुरा आता. या महिन्यात 12 वर्ष पूर्ण होईल लग्नाला. का कोणास ठाऊक तिला मनातच वाटत गेलं की या महिन्यात ती नक्की पोटोशी राहील. रस्त्यावर खेळणारी मुलं बघून मनातच मुलाची कल्पना करत त्या मुलांच्या मागे धावायची. बाजारात मुलांचे कपडे बघायची. सुंदर सुंदर टोप्यांना आणि मोज्यांना हात लावायची. ओल्या मातीचा वास घेऊन बघायची. एखादी पोटोशी बाई रस्त्याने दिसली की मागून जाऊन तिच्या पाऊल खुणांवर पाय ठेवत चालायची. या आशेने कितीही लवकर अशी कमरेला हात लावत चालावे म्हणून. आणि या जीवघेण्या वेदनेतून कायम बाहेर पडणार, ती वांज नाहीये हे तिला सिद्ध करायला मिळणार या आशेने सुकावली होती. स्वतःला मालू प्रेग्नेंट समजायला लागली होती लोकांच्या सांगासांगी. आणि तिला आता हेही कळत होतं की काहीच दिवस असतात जेव्हा गर्भ राहू शकतो. मग आता तिला वामनची ओढ ताड काहीच वाटत नव्हती. शरीराला दुखत असलं आणि मनाला बोचत असलं तरी हवं असायचं. बाळाच्या इच्छेने सर्व सहन होत होतं. प्रत्येक वेळेस तिच्या मनात आशा असायची. मी वांज नाहीस ही दास्ती तिची कमी होत होती. घरात दुडूदुडू चालणारं बाळ स्वप्नात येत असायचं. मग मनात स्वप्नांचा महाल उभा करत विचारातच म्हणायची, म्या वांज नाहीच राहिलं हा महिने मले मग पायते म्या सारे मायाची मानाने बोलत्याल. 7व्या महिन्यातलं म्या साऱ्याला बोलवीन माया घरी. चल बाई आतापासनंच कामाला लागते व माय. माया काही नवरा कामाचा नाय, काय बी करायचा नाय. अव माय पाटलीन बाई बोलावलं मले. तिच्या नातवाच्या बारशाले किती मजा येईल. माये सारे आरमान पुरे होईल आता. आणि ताडकन उठून कामाला लागायची. त्या दिवशी ती आनंदाने अंगणातल्या चिंचेच्या झाडाकडे बघत कोवळ्या हिरव्या चिंचा मोजत होती. बादलीभर विहिरीतून पाणी काढलं आणि चेहऱ्यावर झोकलं. तारावरच्या लुगड्यांच्या फडक्याने चेहरा पुसला. घरात जाऊन स्वतःचं तयार होण्याचं बोचकं आणि आरसा घेऊन अंगणात आली आणि तिथेच कंगव्याने केस विंचरत आनंदात बसली. वामन आज लवकर आला. तिला असं बघत म्हणाला, काय व कोणाले पाहतेस, एवढा नट्टापट्टा करून राहिली. काय लपडं चालू आहे का व? नाही म्हटलं, रोज अशी मरगडल्यावानी आहेतेस. आज तुले काय व झालं? चल चाय टाक मायासाठी. आली मोठी पावडर लाली लावणारी. मालू उठली. आज तिला स्वतःचा आनंद घालवायचा नव्हता. नवरा असाच असतो हे समीकरण ती बघून होती. मग गुमानं वेणीला रबर बांधत आत गेली. चुलीवर आधीच भात मांडला होता. निवे बाहेर काढले आणि चहाचं पाणी ठेवलं. जवळच्या डब्यातून चम्मचभर पत्ती टाकली. आता साखर टाकणार होतीस तर तो चेहरा पुसत असलेल्या वामनला चुलीवर भाताचा गंज आणि शेजारी जेवणाचं ताट दिसलं. कोण आलं होतं व घरात माया मागून? कोणाले माया कमाईचं जेवाले घातलंच ताजं ताजं. मालूने चहा गाडला आणि कपबशी घेऊन उभी होती तोच वामनने चहाचा कप खाली आपटला. चहा गरम होता आणि मालूच्या पायावर पडला. भाजलं तिला. साडी वर केली बघण्यासाठी तर वामनचं लक्ष तिच्या पायातल्या एका तोरडीवर पडलं. तोरडी कुठं आहे व तुई? आणि तो इकडे तिकडे बघू लागला. तोच त्याला तोरडी पलंगावर पडलेली दिसली. दुपारी मनातल्या विचारांना जगताना मालू घर साफ करत होती. पलंगावर उभी झालेली तेव्हा ती तिथे पडली होती. आता वामनने चुलीतली काडी उचलली आणि मालूला मारणं सुरू केलं. अव नका मारू असं म्हणत ती स्वतःला वाचू लागली. तोच कोणीतरी धावून आल्यासारखं बाहेरून आवाज आला, अरे वामन, चालत नाही का रे? आज डाव खेळायचा आहे ना? सगळे जमले त्या वाडाखाली. तो या घरचा टॉर्च घेऊन ये, मी ग्लास घेऊन निघतोच. वामनचा मित्र फटकातून ओरडत होता आणि वामनने काडी फेकली. अरे आलो, कापडं बदलत होतो. आणि मग मालूची केस पकडत म्हणाला, ए भवाने, लपड करायचं नाही आणि असलं तर निघायचं घरातून. तसंय तू काय कामाची नाही माया, बंजर साली. जाय टॉर्च शोध, मले जायचं आहे. रात चाले बघतो तुला. आणि तो टांगलेल्या शर्टातून पैसे काढून मोजू लागला.
वामन घरात धिंगाणा करून निघून गेला होता आणि मालू स्वतःला जपत घर साफ करत होती. वामन तिच्यापेक्षा वयाने 10 वर्ष मोठा, गावात हिरोगरी करतच मोठा झाला. ह्या पोरीला टाप, तिला छेड काढ हे सुरू असायचं त्याचं. घरी 10 एकर शेती, मग वडिलांच्या मेहनतीच्या कृपेने लक्ष्मी नांदत होती घरात. एकटा एक आईच्या लाडाने वाया गेलेला गावात रखू नावाची बाई नवीन राहायला आलेली. सुंदर देखणी होती आणि वामनने तिला फार प्रेमात पाडलं होतं. तिच्या घरच्या फेऱ्या मारायचा. लागलीच तिच्या नवऱ्याची जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली. मग नवरा घरी यायला वेळ होत होता आणि आला तरी तो खूप थकलेला असायचा. रकूची शारीरिक मागणी तो पूर्ण करू शकत नव्हता. त्याने बऱ्याचदा रकूला म्हटलं की बदलीच्या गावी राहायला जाऊ म्हणून, पण रकू अडकली होती वामनमध्ये. रकू आणि वामन दिवसभर रकूच्या घरी असायचे आणि मजा करायचे. रकू वामनमध्ये एवढी गुंतली की तिला आता तिच्या नवऱ्याला सोडायचं होतं, पण भीतीपोटी ती वामनसोबत पळून गेली. गावात त्यांच्या लफड्याची भारी चर्चा होती, पण 2 वर्षांनी घरी परतली. तिने नवऱ्याची माफी मागितली आणि सांगितलं की वामनने पळवून नेलं होतं. तिचा नवरा साधा भोळा मास्तर मग विरघळला आणि बायकोला नमला. वामनला शिवीगाळ करत बायकोला मिठीत घेतलं. रकू 2 वर्षभर वामनशी शारीरिक संबंध ठेवूनही ती पोटोशी झाली नव्हती. जे तिला हवं होतं त्याच्याकडून प्रेमाची निशाणी ते तिला मिळालं नव्हतं आणि गोष्ट तिच्या लक्षात आली. वामनवर तिने नको नकोशे आरोप केल्याने तोही चिडला आणि लफडं संपलं. रकूचा नवरा तिला घेऊन बदलीच्या गावी निघून गेला आणि 6 महिन्यात रकू पोटोशी राहिली. ही गोष्ट वामनच्या आईला कळली होती, पण त्यांनाही खात्री नव्हतीच आणि वामनला त्याच्या मर्दानगीवर खूप गर्व होता. मालू गावातल्या गरीब घरची मुलगी होती आणि तिच्या वडिलांना पैसे देऊन सासूने मुलांचं लग्न लावून दिलं होतं की तो सुधारेल, पण सुधारणा दिसत नव्हती आणि मालूची कूसही भरत नव्हती. सुनेकडून अपेक्षा होती सासूला, पण मनातल्या मनात खंत वाढत होती. त्यांची त्या दिवशी मुलासोबत झालेल्या बाचाबाचीत मनाने हाय खाल्ली होती. त्यांच्या आणि मनातल्या मनात युद्धाने शेवटी मरण आलं होतं. आठवडा झाला होता पाळीची तारीख जाऊन. मालू रोज एक दिवस वाढतोय म्हणून खूप खुश होती. आता तिला भारी भारी आणि गरगरही वाटायला लागलं होतं. जेमतेम 10 दिवस वर झाले होते आणि तिला चिंचा खाण्याची इच्छा झाली. अंगणात बसून मनसोक्त चिंचा खाल्ल्या आणि मग आम्ल वाढल्यामुळे उलट्याही झाल्या. उलट्या झाल्यामुळे ती अधिकच आनंदाने फुलून गेली. मनोमन पक्क झालंच होतं. तिच्या पोटाला हात लावत दुपारी बोलत बसायची. तू ह्या चाहुलीने वांजपण पुसलं माय. आता तू न मी मजेत राहू. तू या बाबानं बिन सुधारलं आता. त्याला बिन लढा लागलास ना. आता लवकरच जाईल मी गावाच्या सरकारी दवाखान्यात. तू या बाबाशी बोलायचं बिन हाय. पण 8 दिवस झाले तू हे बाबा घरला आले नाही. तालुक्यात गेले ना गहू विकाया. लय गहू झाला यंदा. ओ माय, तू याच पायगुण होय रे. आता समजा ठीक होईल. आणि ती स्वतःला सावरत उठली. पोटात जरा कळ आलेली, मग वाकतच घरात गेली. आता मालू बऱ्यापैकी राहायची. स्वतःला खूप जपायची. दिवस वाढत होते आणि कमरेचा त्रास वाढत होता, पण मालू खुश होती. स्तन ताठ व्हायला लागली होती, मग आणखीनच आनंदाने फुलली होती. 15 दिवस वर झालेले आणि मालूचं शरीर जड झाल्यासारखं झालं होतं. अधूनमधून पोटात कडा यायच्या आणि प्रत्येक कडा मालूला बाळाची चाहूल देऊन जायच्या. इकडे वामन तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठेकेदारासोबत दारूत मस्त होता. त्या दिवशी बाजारात उभा होता तो समोरून रखू दिसली. कडेवर मुलगा आणि हात धरून एक मुलगी होती. हा जरा नशेत होता. तिच्याजवळ नशेतच गेला आणि म्हणाला, अये फुलराणी, विसरले का मले? चल ना, आज तुला मजा देतो. नवरा नाही दिसत वाटते. मग तर बरंच आहे. तसाही येळपट आहे तो. ठेव तू हे पोर इथं, चल त्या गोडामधी. रको जरा अवघडली. एकटीच मुलांना घेऊन बाजारात आली होती. क्षणभर समजलं नाही तिला. नंतर तो तिच्या अगदीच जवळ गेला आणि तिला ओढू लागला. आता रको ओरडली, ए मुर्द्या, हे असलं बायकोवर दाखव. पोरं जन्माला घाल आधी, मग सांग मला आला मोठा. त्याला जोराने धक्का देत ती निघून गेली. तिच्या धक्क्याने पडलेला वामन भूतकाळात शिरला. रकोच्या आरोपानंतर त्याने शहरात जाऊन स्वतःची तपासणी करून घेतली होती आणि त्याला तो डॉक्टर आठवला. त्याने त्याला म्हटलेलं की तू हवी तेवढी मजा कर, पण बापपण तुझ्या वाटेला नाही. आणि तेव्हापासून त्या रिपोर्टला खोटं ठरवण्यासाठी वामनने काही बायकांना आणि मुलींना नादी लावून सोडलं होतं. प्रत्येक वेळेस बाया कोरड्या सुटायच्या, मग लफडं उघडकीस येत नव्हतं. एवढ्या मोठ्या लफडेबाजाचं एक भलं मोठं लफडं त्याच्या आज मनातून बाहेर आलं होतं.
पडलेला तो कसाबसा उठला आणि घराकडे निघाला. आज राहून राहून आई आठवत होती. आज मालूला 20 दिवस वर झाले होते आणि ती मनाने खूप खुश होती. दररोज वामनची वाट बघायची. आज ती परत सुंदर तयार झाली होती. म्हणाली, आज हे आले का दवाखान्यात न्यायला सांगतो. बातमी सांगल्यावर लय खुश व्हायला पाहिजे आता. स्वतःला आरशात निहाळत होतीच तर वामन घरात शिरला. काय व कुणासाठी नट्टापट्टा करतेस आणि पाणी आण मायासाठी. मालू लागलीच धावत गेली आणि पाणी घेऊन समोर उभी राहिली. उजव्या पायाचं बोट ती डाव्या पायाने दाबत म्हणाली, आव आता घरी दारू पिऊन येत जाऊ नका बरं. गर्भावर काय तो परिणाम होते म्हणे. तेवढ्यात तिला परत गरगरल्यासारखं झालं, पाय खेचल्यासारखं झालं. समोर अंधारी आली आणि ती खाली पडली. जरा मनातून सुखावत होतीच पण काळजीही होती तिला. तिचे शब्द आणि तिला बघून वामन एकदम उठला. ए भवाने, काय नवीन लपडं. तुला काही पोरबीर होणार नाही माझ्याकडून. कुठं गेलतीस. तोंड काळं कराले का. आणि तो परत थांबून अजून जोराने बोलला, वाटलंच मले. गरम गरम जेवाले घालतेस आपल्या याराले. आता त्याने तिचे केस धरलेत. सांग कोणाचं हाय ते. माया माते मारायचं नाही. निघ माया घरातून. ओढत तिला घराच्या बाहेर काढलं त्याने. समोर चिंचाचं झाड होतं. अगदी त्याच्या खाली पडली मालू. वामन परत ओरडून रागात म्हणाला, मला पोर होऊच शकत नाही म्हणूनच एवढी लपडी केलीत. पण कुठलंच लपडं बाहेर आलं नाही. बायकांची जात साली. पोरं होत नाही म्हणून सोडून दिलं तिने माले. आणि मग छाती ठोकू लागला. माले सोडलं. नपुंसक म्हणते माले. ते मायबी माले नपुंसक म्हणत वर गेली. ए भवाने, तुले ते सोडतच नाही माय. तू निघ माया घरातून. हे लपडं माया घरात नाही पाहिजेत. मालू खूप घाबरली होती. तिलाही काही कळत नव्हतं. भीतीने पोटात गोळा आला आणि धारा लागल्या. कधी त्या वाहून साडीतून बाहेर आल्या आणि तिचा कलंक मिटून गेला. आज ती लाल झाली होती. पण वांजपण मनातून मिटलं होतं तिचं. खूप ओरडून ओरडून नंतर हसली. चिंचेच्या झाडाला बिलगली. जोराने हलवून चिंचा पाडल्या आणि मनसोक्त खाल्ल्या. खरं तर मालू कधीच पोटूशी नव्हती. तिच्या नेहमीच्या आई होण्याच्या स्वप्नाने तिला ते सगळे आभास होत होते. आणि योगायोग असा की तिची पाळी ह्या महिन्यात लांबली होती. मग गावरान मालू काय समजणार. ती तर बाळाच्या आशेने न्यूडो प्रेग्नन्सीने ग्रासली होती. पण आज तिला कळलं होतं आणि त्या स्वप्नाचा अर्थ गवसला होता. मोठा सुस्कारा देत ती उठली आणि वामनकडे वळली. वांज मी नाही तू हाय. बंजर साला. नापीक. थू तू यावर. तू निघ या घरातून. घराची सफाई केली म्या. आईच्या खोलीची बिन केली. माया सासूने हे घर आणि शेत माया नावावर लिहून ठेवलं आहे. तू निघ आणि तुझे लपडे पण घेऊन जाय. आजपासून तुया माया कोई बिन संबंध नाही. अनाईक आता परत म्या कोणाला बी गरम गरम जेवायला घातलं नाही. पण आता घालीन. तू लपडं म्हणतस ना. म्या लपड्याला जिंदगी करून दावीन. चल निघ. आणि तिने त्याला ओढत घराच्या बाहेर काढलं आणि दार लावून दिलं. आज तिचा कलंक मिटला होता. मी वांज नाही असं म्हणत ती घरात एकटीच आनंदी होत होती. आज तिच्या मनातला मयूर नाचत होता. कथा इथेच समाप्त झाली आहे. न्यूडो प्रेग्नन्सी हा एक मानसिक प्रेग्नन्सीचा प्रकार आहे जो त्या स्त्रीमध्ये दिसतो जिला काही करून प्रेग्नेंट व्हायचं असतं. कथेची नायिका मालू या मानसिक आजाराने त्रस्त होती म्हणून ती वामनचा अत्याचार सहन करायची. पुरुष वांज असला तरी तो हे सहज स्वीकारत नाही. याचं उदाहरण होता वामन. न्यूडो प्रेग्नन्सीने ग्रासलेली स्त्री प्रत्येक क्षणाला बाळाच्या आगमनाची वाट बघते आणि मग सर्व शारीरिक लक्षण हे गर्भ आहे असेच असतात. तसं मेडिकल सायन्सच्या मते पाळीचे आणि गर्भ असण्याची लक्षणं सारखेच असतात. पण आई होण्याच्या आतुरतेने या प्रकारात स्त्री स्वतःला प्रेग्नेंट समजते. होणारी प्रत्येक हालचाल ती बाळाशी जोडते. धन्यवाद. कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा.